श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. स्वामी समर्थ नामस्मरण आणि 3 दिवसीय उपासना. स्वामींचा बोध 3 दिवस माझे हुंत पहा. त्रिदिवसीय शरणागती युगे युगे धावे प्रपंचाच्या मागे. कधी न वाहिली ओढ माझ्या पायी. ओढ तुला लागली नाही. सोडूनी संसार होय माझा दास. 3 दिवस तरी मजपाशी बैस. अखंड हे नाम श्वासाचे बंधन. विसरूनी भान माझे होणे. तुझ्या काळजाची मज चिंता भारी. तू होतास माझा भार मीच धरी. स्वामी समर्थांचा हाची असे बोध. 3 दिनी लाभे आत्म्याचा शोध. हा अभंग आपल्याला काय सांगून राहिलाय? युगायुगापासून तू संसाराच्या मागे धावतोस, पण कधी माझ्या चरणाशी ओढ तुला लागली नाही. संसाराची चिंता सोडून माझा दास होऊन बघ. किमान 3 दिवस तरी माझ्यापाशी स्थिर बस. अखंड नामस्मरण करत श्वासात श्वासाला माझ्याशी जोडून घे आणि स्वतःचे भान विसरून पूर्णपणे माझा हो. तुझ्या आयुष्याची आणि काळजाची चिंता मला आहे, पण तू एकदा माझा झालास की तुझा सर्व भार मीच उचलतो. स्वामी समर्थांचा हाच खरा बोध आहे की केवळ 3 दिवसाच्या निष्ठेमध्ये तुला तुझा आणि माझा शोध घ्यावाच लागेल. कारण की स्वामी समर्थांच्या चरित्रात आणि अनेक बोधकथांमध्ये 3 दिवसीय विशेष उपासना किंवा त्रिदिवसीय अनुष्ठान यांचे महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. स्वामी नेहमी म्हणायचे की जर भक्ताने पूर्ण श्रद्धाने आणि एकाग्रतेने 3 दिवस मनापासून नामस्मरण केलं तर अशक्यही शक्य गोष्टी होऊन जातील. स्वामींच्या मते आकडा 3 हा ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिदेव यांचे प्रतीक आहे. 3 दिवसाची उपासना ही मनाला शिस्त लावण्यासाठी आणि स्वामींशी एकरूप होण्यासाठी एक शक्तीचा डोस असते. अक्कलकोटमध्ये एक भक्त नेहमी येत असे. तो खूप सेवा करायचा, पण त्याचे मन संसारात, मुळाबाळात आणि व्यापारातच अडकलेले असायचे. एकदा तो स्वामींना म्हणाला, महाराज, मी इतकी सेवा करतो, पण मला तुमचा अनुभव का येत नाही? माझ्या आयुष्यात इतकी अशांती का आहे? स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि गरजून म्हणाले, अरे वेड्या, तू आजवर प्रपंचाचा झालास, लोकांचा झालास, पैशांचा दास झालाय, पण कधी माझा बनून राहिलास का? तू कधी माझा झालास का? हा मनाला विचार कर. तो भक्त गोंधळला. स्वामी पुढे म्हणाले, जा, पुढचे फक्त 3 दिवस तू सर्व काही विसरून जा. तुझं कोणी आहे नाही आहे, मुलं बाळ, व्यापार, पैसा सगळं काही विसरून फक्त माझा होऊन राहा. मग बघ मी तुझा होतो की नाही. माझे होणे म्हणजे नक्की काय? तर स्वामींनी त्याकरता त्याला 3 अर्थ सांगितले. आणि त्यांनी पहिलं सांगितलं, मला पहिल्या दिवशी तुला तुझे विचारांचे समर्पण करावे लागतील. स्वामींनी त्याला म्हटलं की या 3 दिवसात काय करू हे तुझ्या मनात येत असेल तर 3 दिवसात मी काय करू, माझं काय होईल हे विचार सोडून द्या. जसं एखादा लहान मूल आईच्या कुशीत गेला की त्याला उद्याच्या जेवणाची चिंता नसते, तसं माझा स्वामी समर्थ आहे तो बघून घेईल या विचारात राहणे म्हणजे तुझं माझं होणं होतं. तू माझा होशील जेव्हा स्वामी बघून घेतील हा विचार तुझ्या मनात आल्यावर. दुसरं तुला काय करायचंय तर नामाचा अखंड प्रवाह. या 3 दिवसात तुझे जे काम आहे ते चालू ठेवायचे आहे. कोणत्याही कामाला सोडायचं नाहीये, पण अंतर्मनात श्री स्वामी समर्थ या नामाचा अखंड प्रवाह राहू द्यायचा आहे. जसं तू काही ऐकतो, लोकांच्या गोष्टी ऐकतो, लक्ष देऊन ऐकतो, तसंच तुझं काम लक्षावर असून सुद्धा तुझ्या मनात श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण चालू राहू द्यायचं आहे. तिसरा मी तुला सांगतोय, आपल्या कर्तृत्वाचा त्याग करायचा आहे. म्हणजे मी करतोय
हा अहंकार सोडून दे. हे कोणालाही नको सांगू की मी स्वामींची ही सेवा करतोय, मी स्वामी समर्थांचे नामस्मरण करतोय, मी स्वामी स्वामी करतोय. हे कोणाला सांगायचं नाहीये. मनात सुद्धा या बाबतीत काही अहंकार आणायचा नाहीये. फक्त एकच भाव ठेवायचा आहे, स्वामी करून घेत आहे. जे पण आहे ते स्वामी करून घेत आहे, मी करणारा कोणी नाही. या 3 दिवसात जे काही चांगलं घडेल ते स्वामींचे, आणि जे काही कठीण येईल ती स्वामींची इच्छा, असं म्हणणं म्हणजे तू पूर्णपणे स्वामीमय होऊन जाशील. तू माझा होऊन जाशील 3 दिवसामध्ये, आणि मी तुझा होऊन जाईन. जेव्हा तू माझ्याजवळ पोचशील मग तुला कशाचीच भीती राहणार नाही. या 3 दिवसाच्या परीक्षात जर तू पास झाला, हे 3 दिवसात तू जर असं नामस्मरण केलं, तर समज तू फक्त माझा होऊन चुकला आहे. कारण की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे माझं वचन तुला दिलेलं आहे. स्वामी नेहमी म्हणतात की तू या जगासाठी जगतोय, पण तू माझ्यासाठी तर जग. जेव्हा तुझे हे 3 दिवस म्हणजे 72 तास तू मला देऊन देशील, तर या 72 तासामध्ये तुझ्या जीवनामध्ये जो अंतर येईल ना, तो तुला कधीच तू जीवनभर विसरणार नाही. कधीच तुला असं वाटणार नाही की स्वामी माझ्या पाठीशी नाही आहे. फक्त 3 दिवस तू मला दे, तर मी तुझा सदैव होऊन जाईन. फक्त लक्ष तुझं माझ्याकडे राहायला हवं, तर तुला या 3 दिवस नामस्मरणाचं फळ तुला नक्की मिळेल. तर आपण जेव्हाही नामस्मरण कराले, तर स्वामींचा हा दिव्य बोध लक्षात ठेवा की स्वामींनी आपल्या भक्ताला काय शिकवण दिली आहे, कसं नामस्मरण करायचं, 3 दिवसामध्ये आपलं काय व्यवहार असायला हवा आणि काय काय असायला हवं. तर सगळ्यात पहिले स्वामी म्हणतायत की तुम्हाला मौन पाळणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे या 3 दिवसामध्ये आपल्या मनातून कोणाकरता वाईट विचार आले सुद्धा नाही पाहिजे. जर विचार आले म्हणजे नामस्मरणामध्ये कुठे खोट आहे, आपलं लक्ष त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून स्वामी म्हणतात ते मनापासून 3 दिवस माझा हो, मी तुझ्या जीवनात तुला अनुभव नक्कीच देईन. श्री स्वामी समर्थ. 3 दिवस असे नामस्मरण करा की 3 दिवसात तुम्हाला स्वामींचा अनुभव होईल आणि स्वामींची प्रचिती यायला लागेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.